हरिओम. मनशक्तीच्या मनाचे श्लोक या उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 3 जुलै 2022. सगळ्यांना विनंती की आपले ऑडिओ व्हिडिओ सगळे बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री ऋषी काकांकडे. हरिओम. हरिओम. समर्थ रामदासांनी लिहिलेले मनाचे श्लोक, त्याचा अभ्यास आपण करतो आहोत. आज 196 ते 200 हे श्लोक आपल्याला पाहायचे आहेत. नेहमीप्रमाणे प्रार्थना करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्वं नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण राष्ट्र कल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, त्यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. एकशे 91 ते 195 श्लोकाचा सारांश. स्वतःच्या ऐहिक सुखातच गुंतून पडलेल्या जीवाला अध्यात्माचा किंवा परमात्म्याचा विचार करायला फुरसत मिळत नाही. आणि अशा स्थितीमध्ये कितीही वेळ गेला, अगदी कल्पांत झाला, तरी ब्रह्मज्ञान आकलन होणं शक्य नाही. शरीर, मन आणि बुद्धी याच्या पलीकडे न गेल्यास, म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी यांची जी काही मर्यादा आहे ती आपण न ओलांडल्यास, त्याच्या पलीकडे न गेल्यास परमात्म्याचं स्वरूप कळणार नाही, असं समर्थ म्हणतात. याला ते देहबुद्धी असं म्हणतात. आणि देहबुद्धीचा निराश किंवा देहबुद्धी नाश होणं म्हणजे अध्यात्म किंवा समाधीची तयारी, अशी ती व्याख्या त्याने लिहिली आहे. जाणीव आणि नेणीव म्हणजे स्मरण आणि विस्मरण या मानवी स्थितीतल्या कल्पना आहेत. त्या कल्पना सर्वसाक्षी परमात्म्याला लागू नाही. तसंच जन्म हा आपल्या जीवनाची सुरुवात नाही आणि मृत्यू आपल्या जीवनाचा अंत नाही. एका अनंत प्रवाहाचा एक छोटा भाग म्हणजे आपलं जीवन आहे. देव हा आकाशासारखा असतो. आकाश म्हणजे काय? आकाशाची सुरुवात कुठून होते आणि शेवट कुठे होतो हे जसं समजत नाही, तसंच हा देवराणा कुठून येतो, कुठे जातो हेही कळत नाही. देव म्हणजे काय? देह सोडल्यावर जीव कुठे जातो? हे सगळे मानवी मनाच्या चिंतनाचे सनातन अनादी प्रश्न आहेत. आणि त्याच्याबद्दल आपल्याला समर्थ शिक्षण देत आहेत, माहिती देत आहेत. आणि ह्या अत्यंत उच्च अशा ध्येयासाठी कशी तयार करायची हे या श्लोकाच्या माध्यमातून सांगतायत. विशेषत्वाने ह्या मनाच्या श्लोकातले आता 205 श्लोक आहेत. हे शेवटचे 25-30 जरी श्लोक आहेत ते ह्यावरच भर असलेले आहेत असं आपण बघतो आहे. श्लोक 196. नभी वावरे जो अणुरेणुकाही रीता ठावया राघवे वीण नाही तया पाहता पाहता तोची झाले तिथे लक्ष लक्ष सर्वे बुडाले. सरळ अर्थ असा की आकाशामध्ये जे सूक्ष्म अतिसूक्ष्म जडद्रव्याचे कण वावरतात अशा अनेक कण, परंतु आपण एखाद्या उन्हाच्या कवडसात जर का आपण बघितलं की एखाद्या खिडकीतून म्हणा किंवा असा एखादा छोटासा कवडस आहे असेल तर त्या कवडसात आपल्याला अनेक कण दिसतात.
त्याच्यापेक्षा सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म असे कण आहेत आणि त्या सगळ्या कणामध्ये सुद्धा परमात्म स्वरूप भरून आहे. म्हणजे परमात्म स्वरूपाशिवाय रिकामी जागा कुठेही नाही. अशा त्या सर्वव्यापी स्वरूपाला पाहण्याचा अभ्यास केला. ते जर का आपलं लक्ष राहिलं किंवा आपलं जर का उद्दिष्ट राहिलं तर शेवटी पाहणारा जो असतो तोच परमेश्वर बनून जातो, असा हा श्लोक सांगतो. आणि मग अशा वेळेला दृश्य आणि अदृश्य सगळंच परमात्ममय होतं. नभी वावरे जो अणुरेणुकाही प्रीता ठावत्या राघवे वीण नाही. राघवे वीण म्हणजे परमात्मा वीण. त्या पाहता पाहता तोची झाले म्हणजे एकरूप सहजावस्था झाली आणि तिथे लक्ष आणि अलक्ष सर्व बुडाले. याचा आपण थोडासा विस्ताराने अर्थ समजून घेऊया. हे जे विश्व आहे त्या विश्वाची जी रचना आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यात काही स्थूल गोष्टी आहेत आणि काही सूक्ष्म गोष्टी आहेत. वस्तू जसजशा अधिक स्थूल होतात तसतशा त्या अधिक सूक्ष्म कमी बनतात आणि वस्तू जेवढी सूक्ष्म होत जाते तेवढी ती व्यापक असते. म्हणजे हा पॅराडॉक्स वाटतो, परंतु सायन्समध्ये पण म्हणतात किंवा मॅथ्समध्ये पण म्हणतात झिरो टेंड्स टू इन्फिनिटी. म्हणजे अत्यंत कमी झालेली गोष्ट असते ती सर्वत्र व्यापून असते. सर्वात सूक्ष्म वस्तू जी असते ती सगळी काही व्यापत असते आणि ह्या सगळ्या सूक्ष्माचा परमोच्चांक परमात्मा असल्याने सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तूंना तो व्यापून आहे. विश्वाला अंतर्बाहेर व्यापून पुन्हा तो शिल्लक उरतो. तो जगदात्मा दशांगुले उरला असं म्हणतात. म्हणजे 10 बोटं आहेत आणि त्याच्या पलीकडे सुद्धा तो आहे. परमात्मा स्वरूपाला पाहायचं असेल तर पाहणारा त्याच्यासारखा सूक्ष्म आणि व्यापक होणं आवश्यक आहे. परमात्मा सूक्ष्म आहे, व्यापक आहे. तसं पाहणारा सुद्धा सूक्ष्म आणि व्यापक. पाहणारा जेवढा व्यापक होईल म्हणजे व्यापक मनाने होईल, दृष्टीने होईल, दृष्टिकोनाने होईल तेवढं परमात्मा स्वरूप त्याला आकलन होईल. अखेर त्याचा जीवपणा मावळून तिथे शिवपणा येईल. हा जो जीव असतो, जीवपणा जो असतो, जीव अस्तित्व जे असतं ते देहव्यापी असतं आणि जे शिवपणा आपण म्हणतो तो विश्वव्यापी असतो. पण हा शिवपणा आहे तो सुद्धा मावळल्यानंतर म्हणजे हा विश्वव्यापी शिवपणा आहे ह्याच्याही पलीकडे तो मावळल्यानंतर सगळ्या दृश्य आणि अदृश्यांचा लय होतो आणि मग फक्त स्वरूप शिल्लक राहतं. मी देह आहे ही भावना जाऊन मी ब्रह्म आहे असा अनुभव येतो आणि तो अनुभव सुद्धा अंतर्धान पावतो. त्याला महाशून्य स्थिती असं म्हटलेलं आहे. आता ही संकल्पना तशी समजायला अवघड आहे, कारण आपण देह आणि आपल्या इच्छा म्हणजेच हे जीवन असं मानतो. परंतु अध्यात्मात ज्या काही संकल्पना ज्या आपण मागे सुद्धा बघितलेल्या आहेत तिथं थोडक्यात आढावा घ्यायला म्हटला तर एक पंचकोश संकल्पना आहे. म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आणि त्याच्या पलीकडे माणसाचे देह आहेत ते 4 प्रकारचे देह आहेत. त्या संकल्पना थोडक्यात आपल्याला समजल्या तर आपल्याला ती प्रगती कशी होते. म्हणजे शरीर बुद्धीकडून आत्मबुद्धीकडे. अन्नमय कोश म्हणजे काय, हे जे आपलं दृश्य जीवन आहे, दृश्य शरीर आहे जे अन्नापासून बनलेलं असतं, स्थूल शरीर असतं, अन्नामुळे आणि अन्नरसामुळे उत्पन्न झालेलं असतं. त्या दृश्यमान शरीराला किंवा कोशाला अन्नमय कोश म्हणतात. नंतर प्राणमय कोश कशाला म्हणतात की प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 पंचप्राण असतात किंवा 5 वायू असतात प्राणाला. त्या वायूने जे शरीर युक्त असतं त्याला प्राणमय कोश असं म्हणतात. आणि ह्या कोशामध्ये 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय पण असतात. 5 कर्मेंद्रिय असतात आणि मनोमय कोशामध्ये 5 ज्ञानेंद्रिय असतात, कर्मेंद्रिय असतात, प्राण असतो आणि मन असं ज्याचं मनोमय कोश तयार होतो. म्हणजे एक एक गोष्ट सूक्ष्म वाढत जाते. ह्या मनोमय कोशाच्या ठिकाणी इच्छा असते, इच्छाशक्ती असते
आणि त्यामुळे त्याला साधनारूप मानलं जातं, कारण इच्छा साधनेची सुद्धा होऊ शकते. आता पुढचा विज्ञानमय कोश आहे, म्हणजे बाहेरचा कोश अन्नमय कोश, आतले जे कोश आहेत त्यातला जो चौथा कोश आहे त्याला विज्ञानमय कोश म्हणतात. त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, मन वगैरे सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याच्यात ऍड होतं बुद्धी, याचा विज्ञानमय कोशात अंतर्भाव होतो. आणि ह्या कोशाचं वैशिष्ट्य असं की मी करता आणि मी भोगता आहे या प्रकारची अभिमान जाणीव तो बाळगत असतो. हे सगळं आपण जे बघतोय ते वेदांत सार नावाचा जो रेफरन्स आहे त्याच्यावरून बघतोय, कारण काही काही ठिकाणी थोडं वेगळं इंटरप्रिटेशन पण आपल्याला बघायला मिळतं. 5वा आनंदमय कोश आहे. ह्या आनंद कोशामध्ये विज्ञानमय कोशाला अज्ञान कोश पण म्हणतात आणि आनंदमय कोशाला ज्ञानमय कोश पण म्हणतात. आनंद प्रचूर किंवा आनंद प्रधान असून सुद्धा हा जरी कोश आहे तो परमात्मा जो आहे तो नित्य शुद्ध आनंद आहे त्याला झाकतो, म्हणजे शेवटी तो अस्तित्वात आहे आणि एक प्रकारचा शेवटचा पण कोश आहे आणि ह्याला आनंद कोश म्हणतात. आता ह्याचं इंटर रिलेशन त्यांनी त्या स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीराशी दिलेलं आहे. 4 प्रकारची शरीर आहे. स्थूल शरीर अन्नमय कोश बनलेलं असतं, सूक्ष्म शरीर जे असतं ते प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोशांचं बनलेलं असतं. आता ह्या स्थूल आणि सूक्ष्म आणि असं पण म्हणतात, वाचलं आहे की स्थूल शरीर जे असतं ते शरीर इथेच राहतं, पण मृत्यूच्या वेळेला सूक्ष्म शरीर असतं ते सूक्ष्म शरीर स्थूल शरीराला सोडतं आणि ज्या वेळेला ते सोडतं त्यावेळेला मृत्यू होतो. त्यालाच बायोलॉजिकल डेथ असं पण म्हणतात कधी कधी. आता ह्या स्थूल म्हणजे शरीर आणि सूक्ष्म शरीर ह्या दोन्ही शरीरांचा लय आनंदमय कोशात, कारण शरीरात, अज्ञानात म्हणजे सुषुप्तीत होतो. म्हणजे याचा अर्थ असा की ही सगळी जी शरीर आहे, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, आनंदमय कोशात असताना किंवा आपण अत्यंत गाढ झोपेत असताना, सुषुप्तीत असताना ही स्थूल आणि सूक्ष्म शरीर जे असतात त्यांचा आनंदमय कोशात लय होतो. आणि हा जो स्थूल शरीर प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोशाचं बनलेलं आहे ते म्हणतात सूक्ष्म शरीर. स्थूल शरीर जे दृश्य शरीराचे आहे आणि मग आनंदमय कोशाच्या सगळ्याचं लय होतं आणि सुषुप्ती, म्हणजे या सुषुप्तीमध्ये कसलीही जाणीव नसते, गाढ झोपेत कसलीही जाणीव नसते, परंतु सुद्धा ते अज्ञानाची झोप असते. आणि मोक्षावस्थेत मात्र म्हणजे एकंदर जी खरी प्रगती होते त्याची सुद्धा आपण स्टेजेस पुढे बघणार आहोत. मोक्षावस्थेत मात्र या तिन्ही शरीरांचा आणि 5ही कोशांचा लय झालेला असतो. हे सगळं वेदांत ग्रंथात सांगितलेलं आहे. समजा थोडं अवघड आहे, परंतु आपण बऱ्याच वेळा याची चर्चा केलेली आहे, काही प्रमाणात ते समजू शकतो. थोडक्यात 5 कोश आहेत, 4 प्रकारची शरीर आहेत, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. दिसणारं शरीर स्थूल देह आहे. सूक्ष्म शरीराला लिंग देह असं पण म्हणतात. त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, 5 प्राण, बुद्धी, मन हे सगळं येतं. कारण देह म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देह एकत्र असताना ज्या अज्ञानाने हे सगळं जगत असतं त्याला कारण देह असं म्हणतात. आणि महाकारण देह म्हणजे तिन्ही देह संकल्पनाच्या पलीकडे असतं. ते स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देहाच्या पलीकडे महाकारण देह असं. आणि त्यावेळेला तू आत्मा आहेस अशा प्रकारचं ज्ञान होऊ शकतं महाकारण देहामध्ये. आणि ज्याला हे ज्ञान होऊ शकतं तो महाकारण देह असतो आणि ती अंतिम अवस्था आहे देहाची, असं अध्यात्मामध्ये म्हटलेलं आहे. महात्मा गांधींना कोणीतरी विचारलं होतं, स्वामीजी थोडं सोप्या पद्धतीने समजून सांगत असतात. ते ह्या श्लोकाच्या विवेचनात म्हणतात की महात्मा गांधींना कोणीतरी विचारलं होतं, तुम्ही दशरथाचा मुलगा जो राम त्यालाच तुम्ही मानता का, त्याचीच तुम्ही भक्ती करता का? तर महात्माजींनी उत्तर असं दिलं होतं की मूळ जी सर्वपूर्ण सर्वत्र अशी शक्ती नांदते की जिचं नाव दशरथाने आपल्या मुलाला दिलेलं आहे त्या शक्तीला मी मानतो. बघा, म्हणजे राम हे प्रतीक आहे महात्म्याचं. राघव म्हटलेलं आहे ना, विचारा ठाव या राघवे विण नाही, तर त्या राघवाचा अर्थ हा आहे. आता दुसरा भाग जो आहे तो स्वामीजी म्हणतात की आज विज्ञान म्हणतं की जगात कुठेही पोकळी नाही.
म्हणजे हे सगळं जे प्रचंड बसलेलं आहे त्याच्यात काही ना काहीतरी भरलेलं आहे, पोकळ नाही काही. देयर इज नो व्हॅक्युम इन द युनिव्हर्स. मग आकाशात आपल्याला तर काहीच दिसत नाही, पोकळी दिसते, पण तो भास आहे. विज्ञानाच्या नियमाप्रमाणे जगात सर्व दिशा जिथे काही नाही अशी जागाच नाही, अशा सर्व दिशामध्ये प्रत्येक कणामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीच्या किंवा त्या वस्तूचं नाव राम ठेवल्यानंतर किंवा परमात्मा ठेवल्यानंतर मतभेद उरणार नाहीत. थोडक्यात आपल्याला न दिसणाऱ्या शून्य रूपाचं आपण ध्यान केलं किंवा त्याला राम म्हणून त्याच वर्णनाने सूक्ष्म रूप आपण पाहिलं तर दोन्हीचं फळ एक आहे असं मानसशास्त्र सुद्धा म्हणतं. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात, तया पाहता पाहता ते की झाले, तिथे लक्ष आलक्ष सर्वही बुडाले. समर्थांचं समग्र साहित्य पाहिलं तर आपण ह्याचा एक आढावा काही ह्याच्यात घेतला होता पूर्वीच्या पाठामध्ये, विशेषतः मला वाटतं प्राथमिक पाठामध्ये घेतला होता. तर त्यांनी वेगळ्या वेगळ्या देवदेवतांच्या आरत्या केले, स्तोत्रे केलेत, वर्णन केलेत. पण एवढं जरी असलं म्हणजे रामाची त्यांचीच आरती आहे, बऱ्याच आरत्या त्यांनी केलेल्या आहेत, देवीची आरती केली आहे, पण रामचंद्र किंवा रघुतुलक श्रीराम हे त्यांचं विशेष श्रद्धास्थान आहे, श्रद्धास्थान आहे. आणि मग परमेश्वर, परब्रह्म, ईश्वर तत्व ह्यासाठी त्याच नावाचा ते उल्लेख करतात. ह्या श्लोकामध्ये सुद्धा ते आकाशात किंबहुना संपूर्ण आगमंतात वावरत असलेल्या अणुरेणूमध्ये अस्तित्व असलेल्या परब्रह्म ईश्वर तत्व राघव असं म्हणतायत. आणि म्हणतायत की या राघवाने आपल्यामुळे असं म्हणतात तरी आम्ही अशी जागाच उरली नाही. पण असं जरी असलं तरी ते परमेश्वर तत्व आपल्याला दिसत नाही, म्हणून ते अलक्ष्य असतं. अलक्ष्य याचा अर्थ तो आहे, इथे लक्ष अलक्ष्य सर्वही बुडाले, म्हणजे ते आहे परंतु अलक्ष्य आहे, आपल्याला ते दिसत नाही. पण जे अध्यात्माच्या मार्गात गेले त्यांचं लक्ष असतं ते दिसावं म्हणून, आणि ते लक्ष साध्य व्हावे म्हणून आपण ध्यास घेतलेला असतो साधनेमध्ये. आता मन आणि बुद्धी यांच्या सहाय्याने जे गवसत नाही ते अलक्ष्य, पण भक्तिपूर्वक ध्यान करताना शून्यरूप होताना एक वेळ अशी येते की त्या अलक्ष्य तत्वाशी आपलं तादात्म्य घडून जातं, त्याला जीवाशिवाची भेट होते असं म्हणतात. थोडक्यात उपमा अशी दिलेली आहे की सागराच्या ओढीने नदी प्रवास करत असते, तिच्या उगमाच्या ठिकाणी किंवा सगळ्या नंतरच्या पूर्ण प्रवासात तिला सागर दिसत नसतो. तसं आपल्याला ह्या अध्यात्माच्या प्रवासात परमात्मा दिसत नाही, तसं नदीला सागर दिसत नसतो, पण ती धावत असते, लक्ष असतं तिथं. आणि अखेर एक वेळ अशी येते की ती सागराला भेटते, त्या भेटीमध्ये त्यांचं तादात्म्य होतं आणि मग नदी राहत नाही, ती देखील सागरच बनून जाते. तसंच दिसू शकत नसलेलं अलक्ष्य आणि ते दिसावं हे लक्ष हे दोन्ही एकजीव होतात आणि मग ते एकजीव झाल्यानंतर ते तादात्म्यात बुडून जातात, म्हणजे जीवाशिवाची भेट होते. अशा पद्धतीने हा श्लोक आपल्याला सांगतोय. बघा, समर्थ आपल्याला सगळ्या गोष्टी, प्राथमिक गोष्टी समजावून सांगत आलेले आहेत. आपण जरी ह्या 40 जे पाठ झाले आतापर्यंत 39-40 त्या प्रत्येक पाठाचा सारांश बघितला तर अत्यंत सोप्या ज्ञानापासून अत्यंत आता खोल पाण्यात समर्थ घेऊन चाललेले आहेत. अत्यंत प्रगत साधना अवस्था आपल्याला ते समजावत आहेत. सर्वच परमात्मा भरलेला आहे आणि ध्यानावस्थेत ज्याला योगी पाहतात तिथे लक्ष अलक्ष सर्वे बुडाले असे ते म्हणतात. त्या उच्च स्थितीमध्ये जी की लक्ष अलक्ष सर्वे बुडाले ही स्थिती असते ती सहजावस्था, ध्यानात अत्यंत शांत. म्हणजे सहजावस्था कशी आहे, तो योगी आहे, तो ध्यान करतोय, तो अत्यंत शांत आहे. ध्यानाचा अर्थ तो बसलेलाच नाही, त्याचं जीवन हे ध्यानमय झालेलं आहे. तो अत्यंत शांत आहे, परंतु या शांत आत्म्यामध्ये सुद्धा अंतरी परमात्मा भेटीची आर्तता भरलेली आहे. एक दोन उदाहरणं त्याच्यासाठी आपण बघूया. रामकृष्ण परमहंस एकदा सर्कस म्हणजे काय असतं ते पाहायला गेले. सर्कस काय असते ते पाहायला रामकृष्ण गेले. आता इथे बऱ्याच गोष्टी असतात आपल्याला माहिती आहे सर्कशीमध्ये. तो रिंग मास्टर होता, तो एक मोठा चाबक घेऊन वाघ सिंहांना शिकवत होता. ते त्यांनी बघितलं, पण त्यांच्या तोंडून जे उद्गार आले ते असं म्हणाले की रामकृष्ण म्हणाले, आपल्यातील षड्रूप पुन्हा असंच वटणीवर आणायला हवं.
म्हणजे कुठेही गेलं तरी संतांना असं सर्वत्र दिसतं की त्यांची सहजावस्था असते. ते त्या देवीची प्रार्थना करत असताना त्या देवीच्या मंदिरातल्या जवळच्या एका धर्मशाळेला खोलीत राहायचे. मागे आपण ही गोष्ट बघितली. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी त्या मंदिराच्या मालकीण राणी रासमती त्यांच्या जावयांनी मथुर बाबूंनी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी मध्यरात्री ते त्यांचं जेव्हा ध्यान उतरायचं किंवा त्याचं जेव्हा ती पूजा पूर्ण व्हायची त्यावेळेला ते खोलीत जायचे. त्याला बऱ्याच वेळा मध्यरात्री होती. असंच ते मध्यरात्री आता खोलीत गेले आणि त्यांनी बघितलं त्या जावयांनी मथुर बाबूंनी त्यांच्या झोपायच्या ठिकाणी एक रूपसंपन्न लावण्यवती वैश्या पाठवली होती आणि त्यांना बघायचं होतं हे काय करतात म्हणून. ते आत गेले आणि तिथे त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या तोंडून सहज उद्गार काय आले, म्हाते आता मंदिरातून तुझं ध्यान दर्शन करून आलो, मी तिथेच होतो, तू माझ्या अगोदर इथे यायची तसदी का बरं घेतली. ही जी आहे ना ही सहजावस्था म्हणतात आणि सहजावस्था म्हणजे लक्ष अलक्ष सर्वे बुडाले ही समर्थ आपल्याला समजून सांगते. आता ही सहजावस्था आहे म्हणजे दोन्ही एकरूप होणार. हे स्वामीजींनी सुद्धा अमृतानुभव नावाचं त्यांनी अमृतानुभव ज्यांनी 84 वर्षात जे विवेक घेतलं ज्याचा रेफरन्स आपण पण मागे बघितला होता एक कुठल्या तरी ठिकाणी त्यांनी पण केलेलं आहे. पण त्यांनी ते विज्ञानाच्या माध्यमातून केलेलं आहे कारण स्वामीजींनी विज्ञान हे अध्यात्माचं माध्यम दिलेलं होतं. हा अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ग्रंथ आहे आणि ज्ञानेश्वरी लिहून आल्यानंतर त्यांच्या सद्गुरूंनी निवृत्तीनाथाने त्यांना सांगितलं की हा एका श्रीकृष्णाने सांगितलेल्या ग्रंथाचा अनुवाद झाला, तुझे अनुभव तू कथन कर. आणि त्यावेळेला अमृतानुभव हा ग्रंथ त्यांनी लिहिला. छोटा आहे पण स्वामीजींनी असं त्याचं वर्णन केलेलं आहे की अक्षर वाङ्मयातलं ज्ञानेश्वरी हा जर हिमालय म्हटला तर अमृतानुभव ह्या हिमालयाचं अत्युच्च शिखर आहे, गौरीशंकर आहे असं त्या अमृतानुभवचं ओझोन स्वामीजींनी केलेलं आहे. आता हा खूप मोठा ग्रंथ आहे त्यावर बोलण्यासारखं पण खूप आहे पण आपण त्या रेफरन्स फक्त पुरतं बघूया. याच्यातली तिसरी जी ओवी आहे पहिल्या अध्यायातली त्याच्यामध्ये त्यांनी शिवशक्तीचं वर्णन केलेलं आहे आणि ते वर्णनाची ओवी अशी आहे, आवडेची वेगे एक एका ते गिळती अंगे की द्वैताचे निपांगे उघडिते आहाती. शिव आणि शक्ती ह्या दोन संकल्पना आपण बऱ्याच समजून घेतलेल्या आहेत. शिवशक्ती एकरूप आहेत आणि त्या वेगळ्या पण आहेत हे पण आपण समजून घेतलेलं आहे. तर त्याचं वर्णन ज्ञानेश्वरांनी असं केलंय, आवडती वेगे एक एकाची गिळती अंगे की द्वैताचे निपांगे उघडिते आहाती. म्हणजे शिवानी स्वतःपासून एक शक्ती निर्माण केली म्हणजे शिवापासून स्वतःच्या अंगानेच एक शक्ती निर्माण केली आणि दोघं निर्माण झाले आणि मग शिवानी जेव्हा स्वतःच्या एका अंगाने त्या शक्तीचं एक रूप बनवलं म्हणजे एकोहम बहुश्याम असे ते दोन निर्माण झाले, द्वैत निर्माण झालं. परंतु ते द्वैत जे होतं ते द्वैत क्षणाचं होतं आणि मग त्यांनी ह्या तिसऱ्या ओळीमध्ये असं म्हटलेलं आहे की आवडीचेनी वेगे एक एका ते गिळती अंगे की द्वैताचेनी पांगे उघडिते आहाती. म्हणजे शिवानी शक्तीला गिळायला सुरुवात केली. म्हणजे या शब्दाचा अर्थ या ओळीचा अर्थ म्हटला तर शिवानी आधी निर्माण केली नंतर तिला गिळायला सुरुवात केली. गिळायचं आणि ओकायचं हे क्रिया चालू राहिली. द्वैत आणि क्षणांशात अद्वैत म्हणजे काही वेळात दोन काही वेळात एक. आणि हे जे वर्णन आहे म्हणजे शक्तीच्या मूळ स्वरूपाचं तेच वर्णन स्वामीजी म्हणतात मेसॉन नावाच्या अत्यंत सूक्ष्म आणि अदृश्य ऊर्जा कणाचं वर्णन आणि शिवशक्तीचं वर्णन ह्यात कमालीचं साम्य आहे. क्रिएशन म्हणजे निर्माण होणं आणि ऍब्सॉर्प्शन म्हणजे गिळणं. आता मेसॉनचं वर्णन सुद्धा त्यांनी त्या पुस्तकामध्ये स्वामीजींनी डान्सिंग वुली मास्टर्स म्हणून एक रेफरन्स दिलेला आहे विज्ञानाचं पुस्तक. त्याच्यामध्ये पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा मेसॉन म्हणजे की ऊर्जा उत्पन्न होते इतक्या ती नाहीशी होते आणि परत उत्पन्न होते म्हणजे इलेक्ट्रॉनचं वर्णन पण असं आहे. आता हे मेसॉन म्हणजे सुद्धा एक प्रकारचा अत्यंत छोटा पार्टिकल आहे. ए मेसॉन इज अ टाइप ऑफ हायड्रॉन. ए हायड्रॉन इज अ कॉम्बिनेशन ऑफ क्वार्क्स. Quarks have mass and gluons have extremely higher energy in the comparison of photons. फोटॉन हा उजेडाचा किंवा प्रकाशाचा अत्यंत सूक्ष्म कण आहे आणि हा एनर्जीचा मेसॉन हा त्या एका शक्तीचा सूक्ष्म कण आहे आणि ह्या सूक्ष्म कणातूनच पुढे सगळी
एनर्जी निर्माण झालेली आहे एवढ्यापुरतं आपण समजतो. पण त्याचं वर्णन सुद्धा विज्ञानात असं केलेलं आहे, क्रिएशन आणि ऍब्सॉर्प्शन, मेसॉन टेक्स प्लेस इन मेसॉन द क्रिएशन ऑफ एनर्जी अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी टेक्स प्लेस. एक्झॅक्टली तेच शब्द वापरले. म्हणजे विश्व ऊर्जेचा कण, म्हणजे ज्यापासून हे विश्व बनलेलं आहे विज्ञान सांगतं ते, आणि शिवशक्ती ज्यानं हे विश्व उत्पन्न झालं आहे त्याचं वर्णन कामाचं सारखं आहे. आणि लक्षात घ्या, हा अमृतानुभव ज्ञानेश्वरांनी दिलेला आहे. ज्ञानेश्वर 13व्या शतकात झाले. मेसॉनचा शोध अलीकडे 100-200 वर्षापूर्वी लागलेला आहे. पण विज्ञानाच्या प्रयोगात वैज्ञानिकांनी जे पाहिलं तेच स्वतःच्या अंतरीच्या प्रकाशात माऊलींनी कितीतरी आधी पाहिलं. आणि नुसतं पाहिलं नाही, वर्णन केलं. फक्त त्या वर्णनातील सूक्ष्मत्व आपण समजून घेतलं पाहिजे. श्रीराम हे शेवटचे आत्मवस्तूचं स्वरूप सांगणारे श्लोक समजायला खूप अवघड आहेत. खरं तर ते आत्मज्ञानी गुरूंकडूनच समजून घ्यायला हवं. कारण देहबुद्धीधारक व्यक्ती म्हणजे माझ्यासारखी किंवा अन्य लोकांसाठी ज्यांना आत्मज्ञान झालेलं नाही, ते थोर लोकांचे, संतांचे किंवा स्वामीजींचे संदर्भ एकत्र करून हे समजून घेतात आणि मग ते आपल्याला समजले त्यावर विचार मांडले जातात. अर्थात कुठलीही त्यात आत्मानुभूती जी आवश्यक आहे ती नसल्याने तर मांडणं तेवढं फिकं पडतं, फिकं होण्याची शक्यता आहे. आणि ही सर्व विवेचनमाला ह्या मर्यादेतच आपण करत आहोत, ऐकत आहोत, याचा उल्लेख करणं, लक्षात घेणं हे नक्कीच आवश्यक आहे. माणसाचा क्रमविकास कसा झालेला आहे? आधी पशु होता, नंतर माणूस झाला, माणसातून खरा माणूस म्हणजे खरं मनुष्यत्व, नंतर ह्या माणसाने मनन, कीर्तन आणि वर्तनात समता प्रस्थापित केल्यामुळे त्या माणसामध्ये बदल झाला. हळूहळू या साधनेने शिवरूप आलं म्हणजे तुर्यास्थिती आली, परमवस्तूचा लय झाला, विश्वरूप आलं आणि मग लक्ष आलक्ष सर्वही बुडाले. म्हणजे हा क्रमविकास किंवा एक प्रकारच्या उत्क्रांतीचं चेंज जे आहे ती आपण म्हणू शकतो. चित्त वृत्ती निरोध असं म्हणतात. म्हणजे चित्त शुद्ध करणं म्हणजे ध्यान आहे किंवा प्रगती आहे. चित्ताचे प्रकार आहेत मूढ चित्त, म्हणजे खाणं, लोणं, झोपणं, आळस या सगळ्या गोष्टी असतील ते मूढ चित्त आहे. सुधारण्याची इच्छा होणं किंवा साधना करण्याची इच्छा होणं त्याला क्षिप्त चित्त म्हणतात. आता साधक होण्याची इच्छा निर्माण झाली की मार्गदर्शक सद्गुरूंचा शोध सुरू होतो, त्याला विक्षिप्त चित्त म्हणतात. मग सद्गुरूंकडून मार्गदर्शन होतं, मार्ग ठरतो, वाटचाल सुरू होते, साधना सुरू होते, ती अखंड चालू राहते, त्याला एकाग्र चित्त म्हणतात. आणि ह्या साधनेच्या अंतिम अवस्थेमध्ये समाधी अवस्था येते, ईश्वर दर्शन होतं, त्याला निरुद्ध चित्त म्हणतात. निरुद्ध चित्त म्हणतात म्हणजे मूढ चित्त, क्षिप्त चित्त, विक्षिप्त चित्त, एकाग्र चित्त आणि निरुद्ध चित्त. आणि कोटी कोटीमध्ये एखादाच महात्मा या निरुद्ध चित्त स्थितीला पोहोचू शकतो. श्रीराम श्लोक 197. नभा सारिखे रूपया राघवाचे, मनी चिंतिता मूळ तूटे भवाचे, तया पाहता देह बुद्धी पुरेना, सदा सर्वदा अर्थपोटी पुरेना. परमात्म रूप अक्षरासारखं सर्वव्यापी आहे. त्याचं चिंतन सतत केलं तर दृश्य सत्य वाटायला लागणारा भ्रम नाहीसा होतो. परमात्म्याचं दर्शन झालं की देहबुद्धी शिल्लक उरत नाही. इतकेच नव्हे तर दर्शनाची तृप्ती होत नाही, असा याचा सरळ अर्थ आहे. हा श्लोक समजून सांगताना स्वामीजी असं म्हणतात की आकाशासारखे भव्य असं रामाचं रूप आहे. त्याची मनाने जर का चिंतन केलं तर भवभयाचं काही कारण उरत नाही. कारण त्याचं जेव्हा आपण चिंतन करतो, त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा देहाची खोटी आसक्तीच आपल्यामध्ये उरत नाही, त्यामुळे भय जातं. ह्या रामाचं सामर्थ्य तरी कुठून आलं? मुळात हा पूर्णत्वाचा पुतळा होताच, पण म्हणजे मूळ राम हा विष्णूचा अवतार आहे, म्हणजे पूर्णत्वाचा काही प्रमाणात पुतळाच होता. परंतु अवतारात आल्यानंतर म्हणजे मानवी जन्मात आल्यानंतर त्याच्यावर वशिष्ठ आणि अन्य ऋषींनी संस्कार केले, ते पण महत्वाचे आहेत. आता त्या योग वशिष्ठाच्या वेगळ्या वेगळ्या प्रकरणामध्ये हा सगळा अनुभव दिलेला आहे. त्याच्यातलं वशिष्ठ असं म्हणतात रामाला की बाह्यता अत्यंत रमणीय वाटणारं शरीर आणि अहंकार
याचं मिथ्यत्व म्हणजे याचा खोटेपणा ओळखून त्यांचा त्याग करावा आणि ज्या चिन्मात्र रूपी तंतूमध्ये हे मोती ओले गेले आहेत म्हणजे जो परमात्मा आहे त्याचं सर्वत्र दर्शन करून घ्यावं. जी चित्तशक्ती त्रिभुवन कोशात, आकाश वा कुहरात, सूर्यमंडळात आणि भूविवारामध्ये व्यापून राहिलेली आहे तीच शक्ती एखाद्या यत्किंचित कीटकाच्या उदरातही आहे. कारण घरं अनेक असली तरी त्यातलं आकाश एकच असतं. म्हणजे कुठल्याही पोकळीतलं आकाश एक असतं. ते गटारातलं आकाश असेल तरी तेच आहे आणि महालातलं आकाश असलं तरी तेच आहे. त्याप्रमाणे शरीरे जरी अनेक असले आणि त्यांचे आकार भिन्न भिन्न असले तरी त्यातलं चैतन्याचं वस्तुता मुळीच भेद नाही. ते चैतन्याचं स्वरूप एकच आहे. आणि म्हणून सूक्ष्म आणि प्रचंड अशा रामाच्या विशालतेत हे जे रहस्य आहे ते वरिष्ठांनी रामाच्या मध्ये संस्कार बनवलं होतं आणि त्याच्यानंतर मग रामाच्या साधना आणि मग जीवन सुरू झालं. भव म्हणजे संसार किंवा भौतिक जीवन, पूर्वजन्म 2, मग या जन्मातले शुभ अशुभ संस्काराचं ओझं म्हणजे बघा संस्कार म्हणजे जे भव आहे भौतिक स्थिती, आपला पूर्वजन्म आणि ह्या जन्मात आतापर्यंत आपल्यावर झालेले शुभ आणि अशुभ संस्काराचं ओझं जे असतं ते प्रत्येक माणूस आपल्याबरोबर सदा नकळत आपल्या पाठीवर वाहत असतो. म्हणजे ही जी बंधनं आहेत ती पूर्वजन्म या जन्मात आणि परिस्थितीमुळे आपल्यामध्ये निर्माण होत असतात. आणि मग माऊली असं म्हणतात गुरु सोडवी गाठी लिंगदेहाच्या. हा लिंगदेह जो आहे जो आपण कशी बघितला सूक्ष्म देह आहे त्या सूक्ष्म देहामध्ये अहंकाराच्या ज्या अनेक गाठी बुद्धी आणि मनाच्या साहाय्याने लागलेल्या असतात त्या गुरु सोडवी गाठी लिंगदेहाच्या. द्वेष, कटुता, आसक्ती, प्रेम, आवड निवड ह्याच्या ज्या गाठी त्या पूर्व कर्मातून तयार झालेल्या असतात त्या साधना आणि गुरुकृपेने सुटून जातात. आणि म्हणून प्रभू दर्शनानंतर देहबुद्धी कमी होते. आणि समर्थ ते सांगतात सदा सर्वदा आर्तपोटी उरेना. पण देहबुद्धी जरी कमी झाली तरी ही शेवटची ओळ असं म्हणते की एवढं सगळं असून तो ज्ञानी झाला, त्याला परमात्म्याचं दर्शन झालं, देहबुद्धी कमी झाली, तो एकरूप झाला तरी सुद्धा जीवन जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तो साधं भक्ती सोडत नाही. ज्ञान आणि भक्तीचा संयोग हे संत वाङ्मयाचं वैशिष्ट्य आहे. समर्थ सुद्धा आत्मज्ञानी होते पण आत्मज्ञानी जरी अगदी आपल्या वयाच्या आयुष्याच्या पूर्व भागात झाले असतील त्या आयुष्यभर ज्ञानाबरोबर त्यांनी सगुण भक्तीचं हे सुद्धा महत्व त्यांनी बाळगलं आणि त्या पद्धतीने त्यांनी महत्व इतरांना सुद्धा सांगितलं. आपल्या मनामध्ये जे भय असतं ते भय कसं दूर करता येईल हे सांगणारा हा श्लोक आहे. मागे एक श्लोक आपण 27 श्लोक बघितला होता. त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात की भवाच्या भये काय भीसो लंडी धरी रे मना धीर धका तिसांडी रघुनायका सारका स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. रघुनायकासारखा तारणहार असताना अजिबात चिंता नको. आपल्याला बऱ्याच वेळा भीती वाटते आणि मग मोठा माणूस कोणतरी आपल्याला सांगतो घरातला वडील माणूस आपलं काय ठरलंय घाबरायचं नाही. कारण भीती जी असते ती बऱ्याच भीती म्हणण्यापेक्षा उद्या काय त्याची काळजी असतं. आणि असं वाटतं की पुढचे जायचे सगळे मार्ग बंदच झाले तर काय करा. तर असं वाटलं तर काळजी करू नका, काळजी घ्या. समर्थ सांगतायत एक लक्षात ठेवा की आपल्यासाठी परमेश्वरांनी काहीतरी योजना नक्की केली आणि जी काही संकट आलेली आहे ती आपल्या कुठल्या तरी पूर्वकर्माचं फळ आहे आणि ते आपल्याला भोगूनच संपवायला लागतं. आणि ही जर का जाणीव सतत आपल्या मनात असली तर संकटाची भीती वाटत नाही. आणि तेच आपल्याला हा श्लोक सांगतायत की भीती दूर करणारा हा श्लोक आहे. परमेश्वराच्या सान्निध्याने ही भीती दूर होते. अख्खं जसं खगळं सगळीकडे आहे तसं परमेश्वराचं अस्तित्व सुद्धा सगळीकडे आहे. आपल्या शरीरातल्या सर्व सूक्ष्म भागात पोकळीत सुद्धा तो आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा तो अंतबाह्य भरून राहिलेला आहे. आता हे जे आकाशाचं नेहमी परमेश्वराला एक उपमा देतात त्याचं कारण काय आहे. पहिल्यांदा विश्व निर्मितीच्या आधी पंचमहाभूती निर्माण झाली आणि पंचमहाभूतात सर्वात पहिलं आकाश निर्माण झालं. आकाशातून वायू, वायूतून जल, अग्नी आणि मग त्यातून पृथ्वी असा निर्मितीक्रम आहे. आणि म्हणून आकाश जे आहे सर्वात विशाल असा पंचमहाभूतांपैकी एक आहे. हे सर्व निसर्गरूपी विश्वात निर्माण झालं त्याचं मूळ आकाश आहे. आणि म्हणून अशा रीतीने
पंचमहाभूतापैकी परमेश्वराच्या जवळ जास्तीत जास्त पोचणारं हे तत्व आहे. आणि म्हणून आकाशाची उपमा परमात्म्याला देतात आणि ती इथे समर्थाने दिलेली आहे. परंतु अशा सगळ्या उपमा दिल्यानंतर परत नेती नेती असं म्हणतात. कारण तो असा नाही असं शेवटी म्हणायला लागतं. कारण परमात्मा कुठल्याही शब्द वर्णनात मर्यादित नाही. आता त्याच्यासाठी काय करायचं तर चिंता करतो विश्वाची. समर्थांच्या लहानपणची गोष्ट ती आपण आपल्या सगळ्यांनी ऐकलेली असेल की लहान होते 8 वर्षाचे 7-8 वर्षाचे आणि खूप खोडकर पण होते ते. एक दिवशी काय झालं बराच वेळ ते कुठे दिसलेच नाहीत कोणाला. सगळीकडे शोधलं त्यांनी. खूप खेळ्या करायचे त्यांचे खूप मित्र होते. कुठेच कोणी त्यांना पाहिलं नव्हतं. शोधून पण सापडत होते. शेवटी त्यांच्याच घरातल्या माळ्यावरील एका टोकाच्या अडगळीच्या खोलीत ते शांत बसले आढळले. त्यांना आईने विचारलं नारायणा अरे आम्ही तुला किती वेळ शोधतोय काय करतोस इथे एवढा वेळ. त्यावेळेला समर्थ म्हणाले आई चिंता करतो विश्वाची. लहानपणी सुद्धा मन आभाळ एवढं विशाल होतं. हे मन आभाळ एवढं विशाल गेलं. स्वतःशी मर्यादित आपले भावना विचार जर सर्वांची चिंता करण्यासाठी वापरले तर आपण समर्थांच्या जवळ जाऊ रामाच्या जवळ जाऊ आणि त्यांच्या सानिध्याने आपल्या सगळ्या भावचिंता संसार काळजा भीत्या नष्ट होतील. आपण भयातीत होऊ आणि भयातून पूर्ण मुक्ती हाच मोक्ष असतो अशी स्वामीजींनी सुद्धा मोक्षाची व्याख्या केलेली आहे. श्रीराम श्लोक 198. नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे रघुनायिका उपमा तेन साहे तुझे विण जो तोचितो हा स्वभावे तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे रघुनायका उपमा तेन साहे. आकाशाने सर्व विश्व आपलं खरं आहे पण परमात्म स्वरूपाला आकाशाचं साम्य सुद्धा लागू पडत नाही. कारण ज्याच्या ठिकाणी यत्किंचितही द्वैत नाही असा तो परमात्मा सहजपणे आहे. कारण आकाशाला सुद्धा व्यापकपणा आहे परंतु त्या व्यापकपणाच्याच ते मर्यादित आहे. त्या व्यापकपणाच्या सुद्धा पलीकडे तो परमात्मा आहे. त्यामुळे आकाशाची उपमा सुद्धा त्याला आपल्याला देता येत नाही असं समोर सांगतायत आणि हेच वेदांनी आणि उपनिषदांनी सांगितलेलं आहे. तुकारामांनी एक जे अभंगात वर्णन केलेलं आहे ते खूप छान आहे. तुकाराम म्हणतात अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा घेऊन सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आत्मज्ञानी तुकाराम महाराजांनी स्वतःचा जो प्रत्यय आहे तो ह्या अख्ख्या 4 वळीमध्ये उत्कृष्टपणे व्यक्त केलेला आहे. अणुरेणू या थोकटा तुका आकाशा एवढा म्हणजे अणुपेक्षाही शुल्क म्हणजे सूक्ष्मात सूक्ष्म पण आता आत्मज्ञान झाल्यावर आपण म्हणजे ब्रह्म कळलं म्हणून तो आकाशा एवढा अमेय झाला. गिळून सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार नश्वर शरीर गळून पडलं आणि केवळ आत्मतत्वाचा अनुभव आला. भवसंसार हा भ्रमाचा आधार आहे. मायेचे आवरण असल्याने जग हेच नित्य आहे असं वाटत असतं. ते अज्ञान दूर झालं म्हणजे सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. मायेचं आवरण असल्यामुळे जग हे नित्य आहे असं वाटत होतं. ते अज्ञान दूर झालं म्हणजे सांडिली त्रिपुटी. त्रिपुटी कुठली ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय हे पण आपण गीतेच्या काही विवेचनामध्ये बघितलेलं आहे. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय म्हणजे ज्ञात्याला ज्ञान होतं त्याचं ज्ञेयचं ज्या गोष्टी जाणून घ्यायची ती परंतु ह्या स्वतंत्र असल्या तर त्याला त्रिपुटी म्हणतात. आणि हे सगळं एकच झालं एकमय झालं अद्वैत झालं की दीप उजळला घटी म्हणजे आत्मज्ञानाला उदय झाला. तुकाराम महाराज स्वतःच्या आत्मज्ञानाचं वर्णन करतायत आणि शेवटी मग जसं हे ज्ञान आलं तेव्हाच्या अवस्थेचं वर्णन करताना महाराज म्हणतात आता मला जे मिळायचं ते सगळं मिळालं आता स्वतः करतात करण्यासारखं काही उरलं नाही. मग काय करायचं. मग ते म्हणतात बुडती हे जन न पहावे डोळा. करुणा आहे माझं सगळं झालं पण हे सगळ्या लोकांचं काही झालेलं नाहीये. ते बुडतायत ते ह्या भवसागरात बुडतायत म्हणून बुडती हे जन न पहावे डोळा. ही करुणा आहे आणि करुणामुळे ते म्हणतात
मग तुका म्हणे आता उरलो उपकार पुरता. आता मी इतरांना तारण्यासाठी इतरांच्यावर उपकार करण्याकरता उरलो आहोत. पण स्वामीजींनी या उपकार शब्दाची एक वेगळ्या पद्धतीने स्फोट केलेली आहे. स्वामीजी म्हणतात उपकार ह्याचा अर्थ इथे उपकार म्हणजे आपण मेहरबानी म्हणतो तसा नाहीये. उपकार्य, मुख्य कार्य आत्मज्ञान करणं होतं, ते झालेलं आहे. आता उपकार्य इतरांनाही ही आत्मज्ञानाची दीक्षा देणं किंवा मार्गदर्शन करणं, हे उपकार्य करण्यासाठी आम्ही आता जगलेलो आहोत असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि ही आत्मज्ञान स्थिती ते आपल्याला अत्यंत सोप्या शब्दात 4 ओळीमध्ये समजून सांगतात. परमार्थ स्वरूप वर्णन करताना समर्थ आपल्या ह्या अनेक लोकांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे समजावत आहेत. उलट सुलट सुद्धा सांगून समोरच्या शिष्याची परीक्षा पाहत आहेत. म्हणजे मागच्या एक लोकात सांगतात की परमात्मा आकाशासारखा आहे, नंतर ती उपमा अपुरी असं सांगतात. एका श्लोकात सांगतात हे सगळं विश्व त्याने निर्माण केलेलं आहे, आणि दुसऱ्या श्लोकात सांगतात तो अकर्ता आहे असं म्हणतात. परंतु या सगळ्या संकल्पना अतिशय वेगळ्या वेगळ्या पद्धती स्पष्ट करून सांगतायत. कारण शेवटी समजवायचं म्हणजे शब्द वापरायला लागतात, उपमा वापरायला लागतात. पण शेवटी उपमा ही कधीच पूर्णत्वात घेता येत नाही. फक्त गोष्ट समजून घेण्यासाठी त्या उपमा मदत होतात. इथे नभाची किंवा आकाशाची मर्यादा, आकाशाची एक उपमा दिलेली आहे. पण नभाच्या मर्यादेत सुद्धा तो नाही, आकाशाच्या मर्यादेत सुद्धा नाही. तो सर्वत्र ओतप्रत आहे, म्हणून त्याला मर्यादित सुद्धा करता येत नाही. आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीने आकाशाची उपमा सुद्धा पुढते असं या आपल्याला श्लोकात सांगतात. सर्वांचं मूळ असलेला परमात्मा, त्याच्या जवळात जवळ पोचणारं हे पंचमहाभूताचं तत्व उपमा आकाशाला परमात्म्याला देतात. आणि परत नेती म्हणतात हा अमर्यादित आहे, अवर्णनीय आहे. तर सगळ्या अस्तित्वाचं मूळ असून सुद्धा कुठेही अस्तित्वात नाही, तरी ते अंतिम सत्य आहे आणि सर्वात तो आहे, पण कशात नाही. म्हणजे हे अद्वैत आहे ना, की मगाशी आपण ते बघितलं की शिवाने आपल्यापासूनच ती शक्ती निर्माण केली, म्हणजे जग निर्माण केलं. परंतु शक्ती आणि शिव एकरूप आहेत, अद्वैत आहे. म्हणजे परत शक्तीला अस्तित्व एकीकडे आहे, एकीकडे नाही. संतांना ह्याच्या आत्मानुभूती जी आहे, त्या आत्मानुभूतीचा विलक्षण जो क्षण येतो, त्या क्षणाला हे सगळं प्रतीत होतं. आपण त्या क्षणाचा अनुभव घेतलेला म्हणून आपल्याला ते प्रतीत होतं. पुरुष, त्याच्यापासून प्रकृती, शिवशक्ती, त्या शक्तीनंतर तन्मात्रा, त्या तन्मांतरापासून पंचमहाभूत, आणि ह्या पंचमहाभूतापासून सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. त्यातलं सर्वात प्रथम उत्पत्ती असलेलं आकाश जे पंचभूत आहे, ती उपमा सुद्धा परमात्म्याला कमी पडते असं समर्थ सांगतात. श्रीराम श्लोक 199. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तिथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढते दृढ तत्काळ सोपे, तुझे वीण रे खूण स्वामी प्रतापे. परमात्म रूप अत्यंत पुरातन आहे. अति जीर्ण, जीर्ण याचा अर्थ पुरातन आहे. तसेच ते कमालिक विशाल आहे. आपल्या तर्कबुद्धीची मदत जिथपर्यंत जाऊ शकत नाही, तसे ते स्वरूप अतिशय रहस्यमय, गुप्त आणि स्थिर आहे. पण त्याच्या ठिकाणी जे पण नाही. आणि ही खूण गुरुकृपेने कळली तर ते साधता सुलभ होत. आपण बघितलं ना, ही अद्वैताची आपण मागच्याच पाठामध्ये बघितलं की कॉन्शियसनेस डझंट हॅव प्लुरल असं तो सायंटिस्ट म्हणतो. जाणीव किंवा कॉन्शियसनेस हे फक्त सिंगल असतं, एक असतं, त्याला अनेक रूप नाही. ते अद्वैताचा भाग आहे. माणसाच्या मनाने कितीही प्रयत्न केला, या अखेर आपला अनुभव सांगण्यास त्याला स्थलकारांची भाषा वापरायला लागते. आणि दृश्याच्या क्षेत्रामध्ये विश्वासाने संचार करणारी मानवी तर्कबुद्धी, किती जरी तर्कबुद्धी उत्तम असली, माणूस किती जरी बुद्धिमान असला तरी परमात्मा स्वरूपाच्या बाबतीत ती लटकी पडते. कारण तिथे तर क्षेत्रच नाहीये. परमात्मा बुद्धीने आकलन होत नाही, हेच अखेर बुद्धीला कळतं. आणि हे कळल्यानंतर त्या बुद्धीचा अहंकार संपतो. काल मर्यादा मागे टाकणारं, बुद्धीच्या शक्तीबाहेर राहणारं
आणि खरोखरीच रहस्यमय असणारं परमात्म स्वरूप अनुभवाला येणं अत्यंत कठीण आहे. अक्षरशः कोट्यावधी माणसामध्ये एखादा दर्शन घेऊ शकतो, हे काही खोटं नाही. आपल्या विचारशक्तीला कठीण असणाऱ्या त्या स्वरूपाची एक खूण आहे की त्या स्वरूपात कुठलंही दुजेपण नाही. आणि त्याच्याशी समरस झालं की ते एक तो अनुभवाला येतं. आणि ते कसं करायचं ही खूण गुरुच सांगू शकतो, पटवून देतो, अनुभवाला आणून देतो. कारण शेवटी गुरुनी ही प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली आहे. ही खूण ज्याच्या आवाक्यात येते, गुरु कृपा ज्याच्यावर होते किंवा गुरुची निष्ठा ते ठेवतात आणि त्या पद्धतीने प्रयत्न करतात, त्यांच्या आवाक्यात ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि मग त्यांना परमात्म स्वरूप सुलभ होतं, असं हा श्लोक आपल्याला सांगतो आहे. श्रीरामाचं रूप विस्तीर्ण आहे, अतिशय पुरातन आहे. त्याला कसलीही तर्कसंगती लागू पडत नाही. अतिशय गूढ असं हे ईश्वरत्व आहे. पण तरीही त्याच्याच कृपेने गूढता नाहीशी होऊन त्याचं ते अद्वितीय रूप असलेलं आपल्याला दिसू शकतं. हे जीर्ण असं म्हणतात. पहिल्या चरणामध्ये आपल्याला समर्थ असं म्हणतात, अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे. तर जीर्ण म्हणजे आपल्या समोर काय, एखाद्या विटून झिरझिरीत झालेल्या, हात धरत फाटेल की काय असं वाटावं अशा स्थितीत असलेल्या वस्त्राला आपण जीर्ण म्हणतो, कापड आपण जीर्ण म्हणतो. अर्थात समर्थ त्या पद्धतीने किंवा त्या अर्थाने त्यांच्या आराध्य देवताचं वर्णन करणं शक्यच नाही. तर इथे जीर्ण म्हणजे पुरातन, सनातन, पूर्वापारपासून असलेला असा अर्थ आहे. म्हणजे कधी सृष्टी नव्हती, विश्व नव्हतं, काहीच नव्हतं, तेव्हा होतं ते ब्रह्म. म्हणजे आज मितीला सृष्टीचा आरंभ होऊन एका शास्त्राप्रमाणे, ज्योतिषशास्त्राप्रमाणे 195,58,85,118 वर्ष झाली असं म्हणतात. विकिपीडियामध्ये ही माहिती आहे. आता हे ब्रह्मतत्व त्याच्यापूर्वी सुद्धा अस्तित्वात होतं आणि म्हणून त्याला पुरातन म्हटलेलं आहे. आपली नजरही पोचू शकणार नाही एवढा अवाक असलेल्या आकाशाला देखील आपल्यात सामावून घेणारं ब्रह्म किती विस्तीर्ण असेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. तर्क तर नाहीच नाही. आणि त्यामुळे ब्रह्मतत्व काय आहे हे एक मोठं गूढ आहे. तेच आपल्या या श्लोकात समर्थ सांगतायत. ईश्वराचं स्वरूप सामान्य माणसाच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. परंतु हे त्याचं अद्वितीय असणारं गूढ स्वरूप त्याच्याच कृपेने, ज्याला समर्थ स्वामी कृपेने म्हणतात, अधिकारी गुरु संतांच्या मार्गदर्शनाखाली आकलनीय होतं, सोपं असं होतं. साधक मानवाला त्याचं ज्ञान व्हायला सुरुवात होते. या विश्वरूप दर्शनासाठी दिव्य दृष्टी लागते, ज्ञानचक्षू लागतात, त्यासाठी साधना लागते आणि गुरुकृपा लागते. त्या मार्गाला लागण्यासाठी आत्मज्ञानाची दुदन्न आस मनी निर्माण व्हावी लागते आणि ती निर्माण होण्यासाठी परत संतांनी सांगितलेल्या मार्गाचं निरपेक्षतेने प्रदीर्घ वाटचाल करत पुढे जावं लागतं. ती वाटचाल परत शुद्ध हेतूने करावं लागतं. एकाच महाराजांना अशा पद्धतीचं देवदर्शन झालं. त्याची कथा आपण थोडक्यात बघूया. मागे आपण एकनाथांची कथा बघितली होती की जनार्दन स्वामींकडे ते अत्यंत लहानपणी ते गेले त्यांच्या गुरूंच्या घरी. त्यांच्याकडे देवगिरी या संस्थानाचा कारभार होता जनार्दन स्वामींकडे आणि त्यांचा हिशोब लिहिण्याचं अत्यंत महत्वाचं काम त्यांनी पथरलं. आणि तो हिशोब लिहित असताना एक पैशाची जेव्हा चूक मिळाली तेव्हा रात्रभर जागून ते काम करत होते, ही आपण कथा मागच्या वेळेला बघितलेली आहे. दुसरी काळ अशीच आहे त्यांच्या चरित्रामध्ये. ते 16, 17, 18 वर्ष झाले. जनार्दन स्वामी एक गुरुवारी नेहमी ध्यान करायचे आणि ते ध्यानस्थ बसल्यानंतर त्यांना कोणीही डिस्टर्ब करायचं नाही. परंतु नेमकं हे गुरुवारी ते ध्यान करतात ही संधी साधून शत्रूंनी त्यांच्या देवगिरीवर हल्ला केला त्या दिवशी. आता स्वामी तर ध्यानाला बसलेले आहेत, त्यांना तर आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही म्हणून एकनाथांनी त्या जनार्दन स्वामींचे सगळे शिरस्त्राण म्हणजे जे काही कपडे होते, युद्धाचे कपडे, शिरस्त्राण, त्यांची शस्त्र वस्त्र घेऊन घोड्यावर ते गेले आणि त्यांनी सैन्यासह त्या शत्रूचा सामना केला आणि त्याला पळवून लावलं. अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. अशा दिवसेंदिवस ही नाथांची अत्यंत दृढ होत असलेली भक्ती आणि त्यांच्या आचरणात दिसून येत असलेले उच्चतम संस्कार होऊन जनार्दन स्वामींना त्या साऱ्याचं ताजेचं फळ नाथांच्या पदरात घालायचं असं ठरवलं. मग त्यांनी काय केलं, परत शेवटची परीक्षा बघितली. देवगिरीपासून थोड्या अंतरावर एक टेकडी होती. अत्यंत कुणालाही मोहिनी घालेला असा तो परिसर होता आणि त्या ठिकाणी साक्षात दत्तात्रयांचा रहिवास होता. जनार्दन स्वामी बऱ्याच वेळी गुरुवारी तिथे जात
आणि अशा एका गुरुवारी स्वामींनी नाथाला पण बरोबर नेलं. तिथे स्नानसंध्या केली. स्वामी ध्यानस्थ बसले आणि तेवढ्यामध्ये तिथे एक मलंग म्हणजे फकीर आला. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर जनार्दन स्वामींनी एकनाथाला सांगून टाकलं होतं की ह्या डोंगरावर दत्तात्रयांशिवाय कुणीही दुसरं येत नाही. परंतु जो फकीर जो आला तो संपूर्ण अंगभर कातड पांघरलेला होता. विशाल आणि आरक्त डोळे होते. त्याच्याबरोबर एक घाणेरडी कुत्री होती. तिची पिलं होती. आणि अशा अवताराला तो फकीर बघितल्यानंतर नाथांच्या डोक्यात तशा पद्धतीची कुठलीही शंका आली नाही. पण त्या फकीराची आणि जनार्दन स्वामींची दृष्टासृष्ट झाल्यावर त्यांनी त्या पाहिल्यावर स्वामींनी पुढे होऊन त्या फकीराच्या चरणी माथा ठेवला. फकीरांनी स्वामींना उठून दृढ आलिंगन दिलं. दोघांची आत्मसुखाची बोलणी सुरू झाली आणि एकनाथ आश्चर्यचकित होऊन 16 वर्षाचे एकनाथ आश्चर्यचकित होऊन ते सारे पाहत होते. तरुण वय होते त्यांचं. तेवढेच त्या फकीरांनी जनार्दन स्वामींना एक मातीचं भांड देऊन त्या कुत्रीचं दूध काढून आणा सांगितलं. स्वामीजींनी भांड घेतलं आणि दूध काढून आणून त्या फकीराच्या हातात दिलं. फकीराने झोळीतून शिळ्या भाकरीचे तुकडे काढून त्या दुधात भिजवले आणि तो फकीर आणि जनार्दन स्वामी असे दोघंही एकाच भांड्यात जेवले. हे जनार्दन स्वामी म्हणजे एकनाथांचे गुरु आणि त्यांच्याबरोबर ते गेले होते आणि एका फकीराच्या बरोबर ते त्या वाडग्यात जेवले. आणि जेवताना जनार्दन स्वामींच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद पाहून एकनाथ चक्रावून गेले. शिस्तीचे आणि स्वच्छतेचे भोगते असलेले आपले गुरु अमंगल वेशातल्या या फकीराशी एवढी सलगी कशी काय करतायत हे नाथांना उलगडे ना. आणि मग तेवढ्यात स्वामींनी सांगितलेली अत्यंत महत्वाची गोष्ट त्यांना आठवली की ह्या डोंगरावर साक्षात दत्तात्रयाशिवाय कोणी येत नाही. म्हणजे हा फकीर म्हणजे साक्षात ती दत्तात्रयच असणार हे नाथांनी ताडलं. तेवढ्यात त्या दोघांचं जेवण झालं आणि स्वामींनी नाथाला ते भाट म्हणजे कटोरा धुवून आणायला सांगितलं. मग नाथांनी ज्ञानदृष्टीने विचार करून धुण्यासाठी त्या भांड्यात घातलेलं पाणी घटाघटा पिऊन टाकलं आणि कटोरा स्वच्छ करून त्या फकीराच्या हातात दिला आणि क्षणाचाही विलंब न करता साष्टांग नमस्कार घातला. उठून पाहतात तो काय त्या फकीराच्या जागी 3 शिरे 6 हार असं साक्षात श्री दत्तात्रय होते. नाथांनी भारावलेल्या अवस्थेत पुन्हा नमस्कार घातला आणि दत्तात्रय अंतर्धान पावले. नाथांना धन्य धन्य वाटलं. परमेश्वर दर्शन कितीतरी परीक्षेनंतर मिळतं आणि ते परीक्षा मिळताना सुद्धा अनेक परीक्षा आणि अनेक पद्धतीने गुरूंचं मार्गदर्शन लागतं. त्याच्यासाठी एक गोष्ट एक दाखला आपण बघितली. आता हे किती अवघड आहे ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरांची पुण्य केवढी होती त्यामुळे त्याला ज्ञानेश्वरी लिहिता आली किंवा गीतेवर टीका करता आली. भावार्थ टीका लिहिता आली. त्याच्याबद्दल स्वतः ज्ञानेश्वर म्हणतात 16व्या अध्यायामध्ये माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातळी प्रभू. अर्थ माझ्या वाचेने सत्य बोलण्याचे तप अनेक कल्पपर्यंत केलं. आपण बघितलं मगाशी किती युग म्हणजे किती कोट्यावधी आणि असे अनेक कोट्यावधी वर्ष केलं आणि त्या पुण्याचं फळ म्हणून श्री गुरूंची भेट होऊन त्यांच्या कृपेमुळे गीतेसारख्या आगाध आणि अगम्य अशा ग्रंथावर टीका करण्याचं कार्य माझ्याकडून होत आहे. कोण म्हणतायत? ज्ञानेश्वर म्हणतायत. त्यांचं थोडं तप होतं ते सांगतायत. पुण्ये पोशिली असाधारणे तिये तुझे गुण वानणे देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी. मी अनेक कल्प लोकोत्तर पुण्यकर्माचे आचरण केलं. त्या पुण्यकर्माने तुझं गुणवर्णन करण्याची क्षमता मला प्राप्त करून दिली आणि मग ती पुण्यकर्म आज अशा तऱ्हेने ऋणमुक्त झाली असं ज्ञानदेव म्हणतायत. थोडक्यात ही साधना ही कशा पद्धतीने संतांना सुद्धा करावी लागते त्याच्याबद्दलचा आपण भाग बघतो. श्रीराम श्लोक 200. कळे या कळे रूपते ज्ञान होता तिथे आटली सर्व साक्षी अवस्था. मनाउन्मनी शब्द कुंठित राहे तोगे तोचितो राम सर्वत्र पाहे. ज्ञान झालं म्हणजे ते परमात्म रूप कळतं. त्याचं बरोबर आकलन होतं. मग सर्व साक्षीपणाची अवस्थाही नाहीशी होते.
मनात ते उन्मन होते, शब्द लटके पडतात आणि मग एका परमात्म्याहून अन्य काहीही प्रत्ययाला येत नाही. परमात्मा स्वरूपाचं ज्ञान व्हायला मगाशी आपण एक क्रम बघितला, चित्ताची शुद्धी कशी होते. दुसरा एक क्रम इथे असा दिलेला आहे. प्रथम आपलं ज्ञान हे विपरीत ज्ञान आहे याची स्वच्छ जाणीव होते. मग ते विपरीत ज्ञान बाजूला सोडून अज्ञान पुढे येतं. मी देह आहे हे विपरीत ज्ञान. प्रथम ही मी देहच आहे ही भावना खरी नाही हे पटतं, पण मी कोण आहे हे काही कळत नाही. आणि ह्या अज्ञानाची अखेरीला निवृत्ती होऊन फक्त ज्ञान शिल्लक उरतं, म्हणजे मी देह नसून मी आत्माच आहे असा प्रत्यय येतो. अशा पद्धतीने ही प्रगती होते असं आपल्याला संत सांगतात. अज्ञान आणि विपरीत ज्ञान असताना जागेपण, स्वप्न, गाढ झोप या 3 अवस्था आटून पडून येतात. मगाशी आपण बघितलं जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, आणि त्याच्यानंतर तुर्या, आणि त्याच्यानंतर उन्मनी. त्याच्याबद्दलचा थोडा भाग या श्लोकानिमित्ताने आपण बघूया. ती सर्व विश्वाचा साक्षी आहे अशी विश्वाची जाणीव देणारी तुर्या हे ज्ञानाचं खरं ऐश्वर्य असतं. पण अज्ञान निवृत्त होऊन ज्ञान उदय पावलं म्हणून ज्ञानाची जाणीव झाली. पुढे ही ज्ञानाची जाणीव देखील जिरते, तेव्हा परमात्मा स्वरूपाचं खरं आकलन होतं. इथे तुर्या सुद्धा अंतर्धान पावते आणि अवस्थाच नाहीशी झाल्यावर सर्व साक्षीपण आपोआप नाहीसे होतं. म्हणजे तुर्येमध्ये सर्व साक्षी अवस्था असते, त्याच्याही पलीकडे सर्व साक्षी पण जातं आणि मग इकडे पाहावं तिकडे एका परमात्म्या स्वरूपाहून अन्य काही प्रत्ययास येत नाही. मना उन्मनी शब्द कुंठित आहे, तोगे तो चितो राम सर्वत्र पाहे, असं समर्थ या श्लोकामध्ये हे वर्णन करून आपल्याला सांगतायत. अतिशय खरं म्हटलं तर गोड श्लोक आहे. ज्ञान शब्दाने आपण ऐकतो, नंतर अनुभवानं तिची प्रतीती येते तेव्हा ते आकळतं, म्हणजे कळतं आकळतं किंवा कळलं आणि वळलं असं म्हणतात. आणि मग साक्षी अवस्था जी असते म्हणजे त्रयस्थ अवस्था ती सुद्धा आटून जाते. म्हणजे स्वतःपासून त्रयस्थ असल्याची साक्षी अवस्था असते ती सुद्धा आटून जाते. आणि मग ध्यानामध्ये उन्मनी अवस्था येते आणि त्यात दिवसाचे क्षण होतात. आणि ह्याचा अनुभव स्वामीजींना झाला तो त्यांनी वितळता क्षण मध्ये केलेला आहे. त्याच्याबद्दलची थोडा भाग आपण बघूया. आपण मागच्या एका पाठामध्ये 21 फेब्रुवारीला 1971ला स्वामीजींनी जो प्रयोग केला, जो काही अडचण्यामुळे होऊ शकला नाही, त्या प्रयोगाबद्दल ते म्हणतायत की 21 फेब्रुवारीची स्थिती आधी यावी यासाठी पूर्वसाधना केवढी तरी केली होती. म्हणजे 71च्या अगोदर 7 वर्ष रोज 1.5 तास सकाळी शून्य साधनेची आराधना करत होतो. म्हणजे ध्यान करत होते, शून्य साधनेची आराधना करत होते. त्याच्यामध्ये 600 दिवस 22 लहान मोठ्या तपांची गंभीर जोड होती. आणि मग त्याचा अनुभव सांगतायत, त्या 7 वर्षातली एखादी सकाळ शून्याचा स्पर्श घेऊन येईल, डोळे मिटत आणि एक मृदुल शांती मोहरून उठे, काळाचे बंधन सुटे, काळकूट म्हणजे काळाचे कूट बुडता संपून ज्ञानाचा अमृत कलश देत राहील, दिशा दीन होत दिशांची कल्पनाच दशदिशा पडून जाईल, भूमी अंतरात तरंगू लागे, तरी तरंगच अतितीक्ष होत असत, प्रकाश वर्षाचे अंतरे आपल्या अंतरात समर्पित होण्याचा अनुभव येईल, आसमंत आपल्या पापण्यात मिटून जाईल, अहंकार प्रश्नशून्य होई, निरुत्तर होई, स्वतःचा स्व सादळून जाईल, सर्व ध्वनी समयव येत, नाद नादावून जाते, स्मृतीची शल्ये संपून जातात, विस्मृतीचा विरंगुळा विसावत असे, अथांगाचा थांग अंगुळ मात्र सूक्ष्माला स्पर्श करीत असे, संतुष्टता डोलावयाची आणि अखेर शून्याच्या शिंपल्यात झेप घ्यायची. चमत्कार म्हणजे शून्याचा हा स्पर्श होत असताना त्या क्षणातील शून्य पुन्हा परार्धापर्यंत पसरत असे, आकाश अनंतापर्यंत आकारे, अनंतपण नतमस्तक होई, युगे युगंधरे टेंगणी होत असत, संपूर्णता स्थिरावे, स्व पोहोचला नाही असे स्थानच असंभव होई, विश्वमंडल मनरूप होई, तेच आत्मरूप, तेच विश्वरूप, त्यात क्षणासाठी अट्टहास, अकांत, आकांक्षा, अत्यंतिकता आणि अगतिकता. पापण्या मिटून अनुभवाची प्रसन्नता एखादा क्षणच अनुभवली अशी तक्रार डोळे उघडताना मी करू लागे. म्हणजे हा सगळा अनुभव त्यांनी सांगितला, अनुभवात काय गोष्टी घ्यायच्या ते सांगितलं, आणि मग ते ह्या अनुभवातून बाहेर यायचे.
पापण्या मिटून अनुभवाची प्रसन्नता एखादा क्षणच अनुभवली अशी तक्रार डोळे उघडताना मी करू लागले. म्हणजे एक क्षणात का असं झालं, का बरं मी उघडलो बरं डोळे, आणि एक क्षणाचा तो अनुभव असतो तेव्हा कालयंत्र 1.5 तास होऊन गेल्याची खूण गरज असते. म्हणजे घड्याळात 1.5 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. म्हणजे 1.5 तास हा एका क्षणासारखा वाटतो. की आत्मज्ञानाची जी अनुभूती आहे ती स्वामींनी वर्णन केलेली आहे. आणि अविश्वासाने इतर घड्याळांची साक्ष काढावी तर ती समोरच्या कालयंत्राच्या बाजूने पडेल. म्हणजे त्यांना वाटलं अरे आपलं घड्याळ बंद नाही पडलं म्हणून त्यांनी इतर घड्याळ बघितलं तर त्याच्यासुद्धा 1.5 तासपेक्षा जास्त वेळ झालेला असतो. आणि मग ते म्हणतात की एक क्षण 1.5 तासापर्यंत कसा पसरतो आणि 1.5 तास एका क्षणात कसा मावतो हे अनुभवाशिवाय कळणार नाही. ही जी साधना आहे ध्यानावस्थेत येत असलेला अनुभव, तिथे वेळ काळ आणि शब्द कुंठी होतात आणि मग तेच परमात्म स्वरूप सर्वत्र अनुभवाला येतं, सर्वत्र दिसतं. तेच ते सांगते समर्थ येते, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था, मना उन्मनी शब्द कुंठीत राहे, तोची तो राम सर्वत्र पाहे. आता ही जी उन्मनी अवस्था ज्याचा अनुभव आपण ऐकला, वर्णन आपण ऐकलं, त्याबद्दल थोडं आपण बघूया. आपण मागे सुद्धा बघितलं होतं जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्था आहेत. जागृती म्हणजे जागृत अवस्था, स्वप्न म्हणजे स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती म्हणजे गाढ झोपी अवस्था. त्याच्या पलीकडे तुर्या ही अवस्था आहे. आणि ह्या सगळ्याशी संबंधित आत्म्याचा विचार म्हणजे ही आत्मा म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे ते अस्तित्वच जागृतीत असतं, ते स्वप्नात असतं, ते सुषुप्त असतं आणि ते तुर्येपर्यंत पोहोचू शकतं किंवा उन्मनी सुद्धा होऊ शकतं. हा जो आत्म्याच्या अस्तित्वाचा विचार उपनिषदांनी केला आणि त्यामध्ये समर्थ अद्वैती असल्यामुळे, अद्वैत तत्वज्ञान मानणारे असल्यामुळे त्यांनी त्यांच्या या ग्रंथामधून हे 4 अवस्थांचं वर्णन केलेलं आहे. पहिली अवस्था जागृत, त्याच्यामध्ये मनुष्य जागेपणाच्या सगळ्या क्रिया करत असतो. तिथे त्याचं स्थूल मन कार्यरत असते. स्थूल म्हणजे आपलं जे दृश्य मन असतं किंवा आपल्याला कॉन्शियस माइंड ज्याला म्हणतात ते असतं. स्वप्न या दुसऱ्या अवस्थेत मनुष्याचं सूक्ष्म मन कार्य करत असते आणि त्यामुळे झोप लागल्यावर स्वप्नावस्थेमध्ये सगळे व्यवहार सुरू असतात. ते आपण अनुभव करत असतो पण झोपेत असतो. तिसरी अवस्था सुषुप्ती, ह्या अवस्थेमध्ये मनुष्याचं स्थूल आणि सूक्ष्म मन दोघांचे व्यवहार बंद असतात. ही गाढ झोपेची अवस्था आहे. या 3ही अज्ञानाच्या अवस्था आहेत. म्हणजे ही जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या सगळ्या अज्ञानाच्या अवस्था असं वर्णन केलेलं आहे. सूर्य ह्याच्या पुढची जी अवस्था आहे, 4थी अवस्था ज्ञानाची आहे. त्या अवस्थेत ज्ञान होतं म्हणजे मी आत्मा आहे, मी हा प्रत्यक्ष शरीराचा भाग नाही, हे ज्ञान त्या सूर्यामध्ये होतं. परंतु ते भान होतं आणि ते भान घेण्यासाठी मन असतं, मन साक्षी असतं. म्हणजे मन वेगळं आणि आत्मा वेगळा अशी स्थिती असते. समर्थ या अवस्थेला सर्व साक्षी असं म्हणतात. एकीकडे ब्रह्माचं ज्ञान पण आहे आणि दुसरीकडे मायेचं सुद्धा ज्ञान आहे, अशी ही तुर्य अवस्था असं म्हणतात. ही प्रगत अवस्था आहे ध्यानाची, परंतु ह्याच्या पुढची सुद्धा अवस्था आहे. कारण तुर्येमध्ये द्वैत आहे. मगाशी मागे एकदा आपण बघितलं की 2 खोल्यांच्या मध्ये उंबरठा आहे. उंबरठ्यावर तो दिवा ठेवलेला असेल तर त्या दिव्यामध्ये प्रकाश पडतो, तो दोन्ही करीत पडतो. एकीकडे ती अज्ञान अवस्था आहे, एकीकडे ज्ञान अवस्था आहे. दोन्ही ते बघत असतात आणि ते मन ती साक्षी रूपाने बघत असतं. त्याच्या पुढची अवस्था उन्मनी आहे. ही पूर्ण ज्ञानाची अवस्था आहे. उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते स्वरूप तुझे असं ज्ञानेश्वरी म्हणतात. उन्मनी जी 5वी स्थिती आहे, तुर्यावस्थेला ओलांडून जाणारी आहे असं समर्थांनी ठामपणे सांगितलेलं आहे. नाशिवंताचा त्याग होऊन मीपणा सुटून उन्मनी प्राप्त होते. म्हणजे त्या ठिकाणी मनाचं अस्तित्व जातं किंवा जड शरीराचं अस्तित्व तेव्हा भान असतं ते जातं आणि पूर्ण आत्ममय ही पुढची उन्मनी अवस्था होते. आता हे सगळे शब्दात आपण समजून घेतो, परंतु अवघड आहे समजण्यासाठी. मग बोरकर जे कवी आहेत त्यांनी हाच विचार सोप्या काव्यपंक्तीच्या विचारात शब्दात मांडलाय. तो असं म्हणतात, मी पण जाते पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळे हो. हे लक्षात ठेवायला सोपं आहे, परंतु या सगळ्याचा अर्थ एवढा खोल आहे. परमात्म स्वरूपाची ज्ञान किंवा अनुभूती होण्यासाठी
आपण वेगळे वेगळे क्रम समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. स्वामीजींनी ह्या श्लोकावर जे विवेचन केलेलं आहे ते आपण थोडक्यात बघूया आता. कडे आकडे रूप ते ज्ञान होता, तिथे आटली सर्व साक्षी अवस्था. परमशक्तीचं ते रूप ज्ञान झाल्यावर लक्षात येतं, पण ते ज्ञान झाल्यावर पाहण्याची अवस्था संपून जाते. म्हणजे पाहण्याची इच्छा, जेव्हा दर्शन होतं त्यावेळी स्वामीजी म्हणतात दर्शन घेण्याची इच्छा संपून जाते. मन कुठेतरी उंच जातं, शब्द कुंठित होतात आणि सर्वत्र राम दिसू लागतो. तेच वर्णन आपण मगाशी त्यांच्या अनुभवात आणि आपल्याला करून दिलेलं आहे. आपण रोज सूर्यप्रकाशात जगतो, पण नुसतं सूर्याकडे निरखून पाहिलं तर डोळ्यासमोर काहीच दिसत नाही. म्हणजे प्रकाशात आपल्याला सगळं दिसतं, पण सूर्याकडे जर का आपण टक लावून बघितलं तर आपले डोळे दिपून जातात. त्याच्या तेजामुळे माणूस चकित होऊन जातो. आणि मग सूर्याचं एवढं तेज आहे तर सूर्य निर्मात्या रामाचं तेज केवढं असू शकेल. आणि खुद्द श्रीरामांची, रामदासांची ह्या रामाची भेट झाली ती अगदी लहान वय असताना. म्हणजे आपण मागच्या पाठामध्ये समर्थांना हिमालयाचं भ्रमण करत असताना रामदर्शन कसं झालं आणि रामाने त्यांना उपदेश काय केला ते आपण बघितलं होतं. ह्या ठिकाणी समर्थ 10-11 वर्षाचे असतात. 11व्या वर्षी समर्थांना जे दर्शन झालं त्याच्याबद्दलची गोष्ट आहे, कथा आहे त्यांच्या चरित्रातल्या. त्यांचं कुटुंब म्हणजे ठोसर त्यांचं आडनाव होतं. ठोसर कुटुंबामध्ये वडिलांनी मुलाला अनुग्रह द्यायची परंपरा होती. मुलाला अनुग्रह द्यावा एवढी साधना वडिलांनी केलेली असायची त्यावेळेला. त्यांचे वडील सूर्याजी पंत लहान असताना त्याचे वडील त्रिंबकराज मरण पावले होते आणि मग त्यामुळे अनुग्रह ही परंपरा खंडित झाली. पण त्याचबरोबर एक नवी दिव्य परंपरा सुरू झाली. म्हणजे सूर्याजी पंताला प्रत्यक्ष रामचंद्रांचं दर्शन झालं. म्हणजे सूर्याजी पंत म्हणजे समर्थांचे वडील आणि त्यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतला. नंतर गंगाधर हे समर्थांचे ज्येष्ठ भाऊ. गंगाधरांना सुद्धा आता एकदा वडिलांना समर्थ रामाकडून प्रत्यक्ष अनुग्रह मिळाल्यानंतर सूर्याजी पंत त्यांना वाटलं आपल्या मोठ्या मुलाला सुद्धा तसा अनुभव मिळाला आणि मग गंगाधराला सुद्धा रामदर्शन आणि अनुग्रह झाला. त्याच्यासाठी त्यांनी जी काही साधना करायची ती केली आणि त्याच्यामुळे सूर्याजी पंतांना खूप आनंद झाला. आता धाकटा मुलगा नारायण म्हणजे स्वामी समर्थ, स्वामी रामदास स्वामी, त्यांचं नाव लहानपणी नारायण होतं. नारायण 8 वर्षाचा असताना त्यांचे वडील मरण पावले. आपले थोरवेले बंधू गावातील काही मंडळींना माडीवरील खोलीत अनुग्रह देतात असं त्यांनी पाहिलं. म्हणजे त्यांचे गंगाधर पंत त्यांचे जे भाऊ होते ज्याला श्रेष्ठ म्हणतात काही पुस्तकामध्ये, ते श्रेष्ठ इतरांना अनुग्रह द्यायचे असं ते पाळायचे. वडील हयात नाहीत तेव्हा त्या थोरल्या भावाकडून आपण अनुग्रह घ्याव्या असे नारायणाला वाटलं. त्यानुसार त्यांनी भावाजवळ अनुग्रह मागितला. अनुग्रह म्हणजे उपदेश आणि त्या उपदेशाचं पालन. आणि बऱ्याच वेळा आपण ऐकलं असेल की मुंजीमध्ये वडील मुलाला म्हणजे बटूला गायत्री मंत्राची एक मंत्र सांगतात किंवा हे देतात. तशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा अनुग्रह देता येतो. तर त्यांनी भावाला अनुग्रह मागितला. सूर्याजी पंत आणि गंगाधराला अनुग्रह द्यायचे टाळले. म्हणजे सूर्याजी गंगाधर पंत लहान असताना सूर्याजी पंत होते, त्याच्यानंतर ते गेले, पण त्याने ते दिला नव्हता. आणि म्हणून गंगाधराने सुद्धा नारायणाला अनुग्रह द्यायचं टाळलं. आपले वडील आणि थोरले बंधू यांच्याप्रमाणे आपल्याला रामाचा प्रत्यक्ष अनुग्रह मिळू शकेल असं नारायणाला वाटलं. साहजिक होतं की वडिलांना आपल्याला रामाने अनुग्रह दिला, आपल्या बंधूंना दिला, तर मला सुद्धा मिळाला पाहिजे. त्यानुसार ते गावाबाहेरील हनुमंताच्या मंदिरात जाऊन ध्यानस्थ बसत होते. आणि एक दिवशी ते गेले आणि बसले आणि 3 दिवस आणि 3 रात्र अशा अवस्थेत ते बसून राहिले. बाल रामदास, वय वर्ष 11. त्यांना घरी नेण्यासाठी त्यांचे मोठे बंधू गंगाधर पंत अनेक वेळा आले असतील, पण त्यांची भावमुद्रा पाहून ते आल्यापावली मागे फिरले. आणि अशा प्रकारचं अनुष्ठान या ठोसर कुटुंबियांना नवीन नव्हतं. त्यामुळे त्या अनुष्ठानामध्ये घरातल्या कोणीही 3 दिवस ते बसून राहिले, काही खाल्लं नाही, प्यालं नाही, ध्यान सोडलं नाही, अशा पद्धतीने ते ध्यान करत राहिले, अनुग्रह करत राहिले. आणि त्यांना कुणीही त्या ठिकाणी येऊन त्यांचं अनुष्ठान मध्ये व्यत्यय आणला नाही. 3 दिवस जेव्हा ते अनुग्रह झालं तेव्हा 3ऱ्या दिवशी मारुतीराय प्रकट झाले
आणि मारुतीराय प्रगट झाले तेव्हा नारायणाने आपला अनुग्रहाचा मानस त्यांना सांगितला. आणि त्यावेळेला प्रत्यक्ष हनुमंतांनी रामाचं ध्यान केलं आणि प्रभू रामचंद्र प्रकट झाले. आणि मग प्रभू रामचंद्रांनी नारायणाला अनुग्रह दिला. आणि सूर्याजी पंत आणि गंगाधर पंत याच्या भक्तीमध्ये नारायण जाऊन बसले. अशी त्यांच्या चरित्रातली कथा आहे. ह्याचा अर्थ असा की अनुग्रह मिळण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या अवघड असतात. 11 वर्षाच्या मुलाने हे सगळं करणं हे किती अवघड होतं, पण ते त्यांनी केलं आणि त्या पद्धतीने त्यांना आत्मज्ञानाचा अनुग्रह प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांकडे मिळाला 11व्या वर्षी. त्यानंतर 12व्या वर्षी त्यांनी घर सोडलं. 12 ते 24 वर्ष त्यांनी साधना केली नाशिकला साखळीजवळ आणि मग सगळं ज्ञान घेतलं त्या पंडितांकडून, ज्ञानी लोकांकडून. त्याच्यानंतर 24 पासून 36 वर्षापर्यंत त्यांनी भारत भ्रमण केलं. सगळा भारत फिरले, हिमालयात जाऊन आले, सगळीकडे जाऊन आले आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात येऊन त्यांच्या साधनेचं आणि लोकसेवेचं कार्य सुरू केलं. असा त्यांचा थोडक्यात इतिहास आहे. तर अशा पद्धतीने आपण आता या शेवटचे श्लोक बघत असताना अनेक गूढ प्रश्नांची उत्तरं बघतोय. परमात्मा स्वरूपाची अनुभूती म्हणजे काय ते बघतोय. संगतीने, सत्संगतीने हे कसं साधेल ते बघतोय. साधनेत अडथळे कसे येतात ते कसं दूर करायचे ते बघतोय. आणि देव किंवा राम सर्वत्र ठिकाणी आहे हे सुद्धा आपल्याला समजून सांगतायत. म्हणजे साधारणतः 191 श्लोकापासून 204 श्लोकापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. आपण आज 200 श्लोकापर्यंत येतो आणि 205 वजा श्लोक आहे तो फलश्रुतीचा आहे. त्याच्यामध्ये उपाय सांगितलेले आहे, आश्वासन दिलेलं आहे, सारांश दिलेला आहे. अशा पद्धतीने श्लोक संगती आपण पाहतो आहोत. 196 ते 200 श्लोकांचा थोडक्यात सारांश असा. संपूर्ण असमंता वावरत असलेल्या अणुरेणूमध्ये अस्तित्व असलेल्या परब्रह्म ईश्वर तत्वाला राघव असं म्हणतात. आणि समर्थ सांगतायत की या राघवानी सगळं व्यापल्यामुळे असमंतात रिकामी अशा जागाच उरलेली नाही. राघवाचं रूप कसं आहे सांगताना समर्थांना आकाशाची आठवण होते. मन आभाळा एवढं विशाल गेलं. स्वतःशी मर्यादित आपले भावना विचार जर सर्वांची चिंता करण्यासाठी वापरले तर आपण समर्थांच्या किंवा रामाच्या जवळ जाऊ आणि त्याच्या सानिध्याने आपल्या सर्व भवचिंता संसार काळजा नष्ट होतील. आपण भयातीत होऊ आणि भयातून पूर्ण मुक्ती ह्यालाच मोक्ष म्हणतात. परमात्मा आकाशासारखा असं सांगतात. नंतर ती उपमा अपुरी असंही सांगतात. उपमा ही कधी पूर्णत्वाने घेता येत नाही, फक्त समजून घेण्यासाठी उपमा मदत करतात. नभाच्या मर्यादेत तो नाही, तो सर्व ओतप्रोत आहे म्हणून त्याला मर्यादित करता येत नाही. श्रीरामाचं रूप विस्तीर्ण अतिशय पुरातन आहे. त्याला कसलीही तर्कसंगती लागू पडत नाही. बुद्धीने तो समजणार नाही. अतिशय गूढ ईश्वर तत्व आहे. पण तरीही त्याच्याच कृपेने गूढता नाहीशी होऊन त्याचं जे अद्वितीय असलेलं रूप आहे ते सुलभपणे समजून घेता येतं. एकरूप त्याच्याशी होता येतं. ज्ञान शब्दाने आपण ऐकतो आणि नंतर अनुभवाने त्याची प्रचिती येते तेव्हा ते ज्ञान आपल्याला आकळतं, कळतं, नंतर आकळतं आणि मग साक्षी अवस्था सुद्धा आटून जाते. ध्यानात उन्मय अवस्था येते. त्यात दिवसाचे क्षण होतात. कृतार्थतेची अनुभूती येते. श्रीराम. आता आपण नेहमीप्रमाणे आत्मचिंतन प्रार्थना करू. ते 5 श्लोक म्हणतो. 5 श्लोक म्हटल्यानंतर आपण आत्मचिंतन प्रार्थना करूया आणि मग नेहमीच पद्धतीने समारोप करूया. श्रीराम. 196 श्लोकापासून 200 श्लोकापर्यंत होऊ. नभी वावरे जो अणुरेणु काही रीता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेच झाले इथे लक्ष आलक्ष सर्वै बुडाले. नभा सारिखे रूपया राघवाचे मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे रघुनायका उपमा तेन साहे. तुझे वीण जो तोचितो हा स्वभावे तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे
तिथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे, दुजे वीणजे खूण स्वामी प्रतापे. कळे या कळे रूप ते ज्ञान होता, तिथे आटली सर्व साक्षी अवस्था. मनाऊन मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोचितो राम सर्वत्र पाहे. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. प्रार्थना आत्मचिंतन प्रार्थना म्हणतो. आपणही त्या स्थितीमध्ये शक्यतो जा. माझ्या अंतरिक्ष शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या पुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. श्रीराम. जळगाव प्रार्थना. हरिओम. आज पटवेताई पण नाही आहेत आणि अनिल अत्तरदे पण नाही आहेत, त्यामुळे प्रार्थना नाही घेता येणार. बर, ठीक. हरिओम. कोणाला काही बोलायचं असल्यास बोला. मी घ्यायला तयार आहे. हा, घ्या मला. अनंत अस्तित्वाचे आणि विशालतेचे प्रतीक असलेल्या महाशून्य बिंदूचे एकाग्र चिंतन करून मी ही प्रार्थना करीत आहे. माझी आंतरिक शक्ती विकसित होण्यासाठी ही प्रार्थना मला सहाय्य होतो. माझ्या मनाच्या दृढनिश्चयाने शरीरातील असंख्य पेशी आणि संप्रेरके यामध्ये अपूर्व ऊर्जा निर्माण होऊ शकते. मानसिक धैर्य, शांती आणि ध्यानपूर्ण निष्ठा यामुळे माझी आंतरिक शक्ती अधिक बळकट होत आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून आरोग्यपूर्ण जीवनासाठी माझी प्रतिकार शक्ती, संरक्षक शक्ती अधिकाधिक दृढ हो ही प्रार्थना. हे सर्वशक्तिमान निसर्गा, मी माझ्या जीवनाला विशालतेचे ज्ञान, सत्कर्म आणि सर्व कल्याणाचा संकल्प यांची जोड कायम ठेवीन. या ज्ञानशुद्ध प्रयत्नाने माझे, कुटुंबाचे, समाजाचे, राष्ट्राचे आणि मानवतेचे कल्याण हो ही प्रार्थना. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम तत्सत समतार्पणमस्तु. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम. हरिओम. धन्यवाद. कोणाला बोलायचं आहे? छान झालं आजचं विवेचन. तर प्रत्येक श्लोकाचा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ज्ञानेश्वरीपासून अगदी बाबा बोरकरांपर्यंत रामकृष्ण परमहंसाचे दाखले, कळे आणि आकळणे याच्यातला फरक आणि नंतर प्राप्त होणारी स्थिती खूप छान वाटलं ऐकून. अगदी मुग्ध हो करून जावं असं हे आपलं व्याख्यान होतं. मनाच्या श्लोकाचे अर्थ इतक्या मोठ्या विस्ताराने होऊ शकतात ह्याची अनुभूती आज आपल्या त्याच्यातून मिळाली. खूप खूप धन्यवाद. हरिओम. धन्यवाद ताई. हरिओम. ठीक आहे. इतरांनी अभिप्राय लिहा. जसे येथील आता 200 श्लोक झाले. याच्या पुढे 200 म्हणजे अजून एक पाठ, एक समारोपाचा पाठ, एवढे 2च पाठ होतील आणि मग आपला उपक्रम इथे संपेल. सगळ्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. हरिओम. हरिओम. सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया ग्रुपवर टाका ही विनंती. हरिओम. भेटूया पुढच्या